सांगना वेड्या मना, तू सांगना वेड्या मना, माझाच तो हे सत्य ना, मग का पुन्हा वाटे मला की हास हा आभास हा, आभास हा. हृदयात माझ्या त्याच्या खुणा, मी धुंद हा का माझा गुन्हा, तरीही पुन्हा वाटे मला की हास हा आभास हा, आभास हा. विश्वमोहन जयवंत तुम्हीच का? हो मीच. तुमची बहीण गायब झाली म्हणे. एवढी पाठवणी होऊन जाऊ दे. वराड्यांची चौकशी न करताच तिचं काही चुकलं तर कांदारा तिचे आईच्या मायेने सुधारून घ्या. तू नक्की पोलिसांना फोन केला नाहीस? नाही सर, तुम्ही सांगितल्याशिवाय मी कशाला. अरे पण आम्ही सगळेच तुझ्या आसपास होतो. तू नाही म्हटल्यावर आम्ही कशाला फोन करू पोलिसांना? सर, मी फक्त तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही माणसं पाठवली होती फार्म हाऊसच्या चारी बाजूने, पण ती माणसं परत येऊन आता बराच वेळ झालाय. कुणाला काहीही कसलाही पत्ता नाही लागलाय. त्यांच्यापैकी तो कोणी केला नसेल फोन? नाही मावशीबाई, ती माणसं सरांच्या विश्वासाची आहेत. सरांनी सांगितल्याशिवाय ते कुणीही काही करणार नाही. असे नका कुणीही कळवलेलं. 4 तास झाले मुलगी नाहीये. आपणही कळवलं असतंच ना पोलिसांना. पोलीस येण्याला हरकत नाही आबा काका. तेवढा 1 तास निघाला असता तर एकदा मैथिलीची सासरी पाठवणी केली की मग आर्याशिवाय दुसरं उरतंय काय? मलाही तिची काळजी आहे. फक्त मैथिली. खरंय तुझं. बघ, मैथिली आली. ये. मावशी. सोन्या, सुखी रहा. आबा काका. निघालीस? मावशी, या क्षणाला काय वाटलेलं याचा कधी कधी विचारही केला नव्हता. नाही जावं असं वाटत आहे मला. आर्याचा निरोप घेतल्याशिवाय मी. पोरी, प्रत्येक मुलीला माहेर सोडून जावंच लागतं. तू इथे थांबून तरी काय होणार आहे? तू काळजी नको करूस. आर्या आली ना की सगळ्यात पहिली मी तुझ्याकडे घेऊन येईन. तू ताई आहेस ना तिची. चांगलं तिचे कानोपट आणि सांग तिला पुन्हा असं वागायचं नाही म्हणून. नको रडू ग तू. नको ग रडूस. मावशी.
मला अजिबात गडबड नकोय. आपण इथून निघणारच आहोत. चल 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 तू गाडीत जाऊन बैस मी तुझ्यासाठी आईस्क्रीम आणते बेटा रडू नको. ए सामान ठेवलं सगळं गाडीत ठेवलं. चला चला पटपट गाडीत बसा सगळ्यांनी आणि एकदा सगळ्या बॅगा चेक करून घ्या. हा सगळं करते काही काळजी. वेदाकडे लक्ष द्या. ठीक आहे. रोहन रोहन तू असा काय उभा आहे शुंभासारखा? तुझं सामान गाडीत ठेवलंस? रोहन लक्ष कुठे आहे तुझं? काय म्हणते मी? आई मी इथेच थांबेन म्हणतोय. हा विश्वादादांसोबत. का आवरावर करायला? अरे हो आर्या आली नाहीये ना अजून. हे बघ रोहन त्याच्यासाठी तू इथे थांबायची गरज नाहीये. तिची माणसं आहेत त्यांची ती समर्थ आहेत बघून घ्यायला. आपण इथे नवी नवरी घ्यायला आलोय. नसती पोलिसांची झिंगट मागे लावून घ्यायला नाही. कळलं? रोहन अरे असं इथं गोंडा घोळत थांबणं बरं दिसत नाही. तुला मुलगी आवडली आम्ही नाही म्हटलं का? पण सगळ्या गोष्टी नीट रीतीभातीने झाल्या पाहिजे. कळतंय तुला मी काय म्हणतेय ते? आता सामान गाडीत टाक आणि चल माझ्या बरोबर. रोहन आजूबाजूला माणसं आहेत. आता मला त्यांच्यासमोर तमाशा करायला लावू नकोस. कळलं? चल. अरे चला ना तुम्ही. विक्रांत अरे नमस्कार कर त्यांना. बहिणीला सांभाळ माझ्या. आजपर्यंत तिला कसलाही त्रास होऊ दिला नाहीये. जप तिला. सोड्या पिढ्यांनी राज्य करा. सवाई बापू माझी ही पोर काही बोलायची नाही हो. पण तुम्हीच तिच्या मनचं समजून घ्या. तुमच्या घरात स्वर्ग आणेल. घरात स्वर्ग आणेल की आम्हाला स्वर्ग दाखवेल कळेल लवकरच. आपल्या सर्वांची खूप गैरसोय झाली याची कल्पना आहे मला. त्याबद्दल आम्ही आपली माफी मागतो. पण त्यात ह्या पोरीचा काही दोष नाही हे मात्र मी अगदी ठामपणे सांगतोय. खरं हो. आमच्यापैकी ज्या कोणाची चूक असेल त्याची शिक्षा मात्र आमच्या मैथिलीला देऊ नका. काळजी नका करू. उशीर होतोय. निघू आम्ही.
आर्या मावशी तू नको काळजी करू. आपण कोणाचं वाईट केलं नाही, आपलंही वाईट होणार नाही. तू नको काळजी करू. आर्या जिथे असेल, सुखी असेल, व्यवस्थित असेल. हे बघ, सगळे सुरळीत होईल. खरंच. मावशी सर, ही इथली काही बिल आहेत, ह्याचं पेमेंट करायचं. नाही, तुमच्या सह्या हव्या होत्या चेक्सवर. ठीक आहे, जाताना देऊ. सर, आपलं बुकिंग आज रात्रीपर्यंतच आहे. आपल्याला निघावं लागेल. अक्कल बुडीत खतम गेली का तुझी? निघावं लागेल आत्ता, आर्याला न घेता. जा, बुकिंग असेल तर बुकिंग करा. आर्याला घेतल्याशिवाय कुठेही जाणार नाहीये मी. सॉरी सर, पण तुम्हाला आज इथून निघावंच लागेल, कारण उद्या सकाळी दुसऱ्या पार्टीचं बुकिंग घेतलंय आम्ही. इनफॅक्ट आता रात्रीच आम्ही सगळी साफसफाई पण करायला घेणार आहोत. एखादी दुसरी रूम असेल तर द्या. आजची रात्र हवं तर डबल पैसे देतो मी. पैशाचा प्रश्न नाहीये सर, म्हणजे मला तुमची अडचण समजते. इनफॅक्ट आमच्याही इब्रतीचा प्रश्न आहे. आमची अडचणच आहे ना सर. प्लीज. म्हणजे थांबता येणार नाही. सॉरी सर, आम्हाला काही इन्फॉर्मेशन मिळाली तर नक्की कळवू तुम्हाला, पण यावेळी तरी. आटोपलं का तुमचं सगळं? या फार्म हाऊसच्या मॅनेजरला बोलवा. मीच आहे मॅनेजर. आमचं काय चुकलं साहेब? ते शोधायचे. आम्हाला या फार्म हाऊसची झडती घ्यायची आहे. इथली, आतमधली. इथून बाहेर दूरपर्यंत कुणालाही काहीही पत्ता लागलेला नाही, कुणाला काहीही दिसलेलं नाही. गुन्हा घडल्या ठिकाणीच. गुन्हा? कसला गुन्हा? दचकायचं कारण नाही. काय आहे, एखादा अपघात होतो, एक साधासा नियम न पाळल्यामुळे. कुणाची तरी चूक असते, पण तोही गुन्हाच झाला नाही का? चला रे, प्रत्येक रूमची झडती घ्या.
बोलवा इथे चला. मागची रूम बघा रे. ज्याने कोणी अडचण निर्माण केली ना त्याला सोडणार नाही मी. त्यांनी आर्यावर नाही माझ्या काळजावर हात घातलाय. स्वस्त बसणार नाही मी. इथे पण बघ रे. इथे बघा रे, इथे बघा. ही रूम तपासली आहे. इथे वर जाऊन बघा कोणतरी. चला. इकडची रूम चेक कर. चाल. होय साहेब. काळजी करू नका मिस्टर विश्वमोहन. मी तुमच्या बहिणीला नक्की शोधून काढेन. साहेब, ही बांगडी जिन्यावर सापडली. ही तर आर्याची बांगडी आहे. पण ही बांगडी जिन्यावर कशी आली? इथे सगळी घरातलीच माणसं होती. नाही म्हणजे कोणी चोर, लुटारू किंवा इथली सुरक्षा व्यवस्था. सिक्युरिटी सगळी इकडचीच होती. मी माझी माणसं फारशी वापरली नाहीत कारण उगाच पॅनिक व्हायला होतं. तशी जागा सेफ वाटली. आणि माझ्याकडे रिव्हॉल्वर आहे, लायसन्स आहे त्याचं. काय लग्न घरामध्ये इतके पैसे दागिने असतात, त्यात हल्ली असं आडबाजूला येऊन थीम मॅरेज करायची फॅशन. साहेब, मागच्या बाजूने गाडी गेल्याच्या टायरच्या खुणा दिसतायत. आताच्याच दिसतायत. तुमच्या गाड्या पाठीमागे होत्या? सगळ्या आमच्याच गाड्या होत्या. बाहेर अजूनही 2 गाड्या आहेत. काही गाड्या मगाशीच गेल्या पण त्या सगळ्या पुढच्या बाजूने गेल्या.
मग एक किडनॅपिंगची केस आहे. किडनॅपिंग? अरे देवा,